आमचं एकच आहे, ज्यावेळेस ते उपोषणाला बसले होते आणि सगळे सोयरीची बेकायदेशीर मागणीची त्यांनी दबाव सरकारपुढे टाकला होता आणि सरकारच्या हालचाली चालू झाल्या आणि ते सगळे सोयरेचा जी अंमलबजावणी किंवा त्याचा कायद्यात रूपांतर होऊ नये म्हणून आम्ही उपोषणाला बसलो होतो। मी पुण्यामध्ये बसलो होतो, हाके आणि वाघमारे वडीगोद्रीला बसले होते। आता परत आम्हाला असं कळतंय की सरकारच्या काहीतरी हालचाली चालू झालेल्या आहेत आणि जरांगे आज संध्याकाळी काहीतरी उपोषणाला बसतात ते आणि ह्या आता आचारसंहिता लागू व्हायच्या आधी घाई गडबडीमध्ये राज्य सरकार काहीतरी हैदराबाद गॅझेट किंवा निजामाचं गॅझेट असं काहीतरी करून परत ओबीसीचा घात करणारा एखादा जी.आर किंवा एखादा निर्णय घ्यायचं त्यांचं चालू आहे। म्हणजे सगळे सोयरे आणायचं नाही, पण असा कुठलं तरी एखादं गॅझेट कुठल्या तरी वेगळ्या राज्यातलं त्या गॅझेट थ्रू कुणबी दाखले देण्याचा घात घालायचा। तर याच्यासाठी आम्ही पण जरांगे जिथं बसणार आहे तिथंच त्या अंतरवाली सराटीमध्येच आम्ही परत तिघं आता उपोषण चालू करणार। आम्ही आता ती रिस्क घेणार नाही, सरकारला ओबीसींचा घात होऊन देणार नाही। सगळे सोयरे किंवा हे हैदराबाद गॅझेट किंवा कोणतं गॅझेट जर आलं तर ओबीसींचा न भरून येणारं नुकसान होणार आहे, आम्ही ते होऊन नाही देणार। आम्ही पण तिथं प्राणांतिक उपोषण करणार, अंतरवाली सराटीमध्येच जाऊन करणार। सरकारला हा इशारा आहे, त्यांना जर तुम्ही परवानगी दिली आणि त्यांच्या या उपोषणाच्या दबावात किंवा कुठेतरी निवडणुकांना कुठल्या तरी समाजाचा विरोध नको म्हणून जर त्यांना काय अशी वेगळी ट्रीटमेंट दिली किंवा त्या दबावात काही निर्णय घेतले तर आम्ही पण जशास तसं उपोषणाला उपोषण, आंदोलनाला आंदोलन आणि राजकीय बहिष्काराला राजकीय बहिष्कार घालूनच उत्तर देऊ। तर तुम्ही आता नेमकं काय कशा पद्धतीने काय तिघं जण तुम्ही अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार आहात? हो नक्कीच, जरांगे बसले, सरकारने त्यांना एंटरटेन केलं, आम्ही लगेच 1-2 दिवसामध्ये अंतरवाली सराटीमध्येच आम्ही परत त्यांच्यासारखंच आणि विदाऊट सलाईनचं उपोषण आम्ही करणार। मग बघू आता सरकारला तीच भाषा समजती आणि सरकारला जर उपोषणाने सरकार दबतं तर मग आम्ही पण उपोषणाचा विरोध उपोषणानेच करणार। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं नाही वाटत? मग हे सरकारने समजून घेतलं पाहिजे की कारण की ही लोकशाही आहे, आम्हाला पण संविधानिक अधिकार आहे आणि आम्ही अहिंसेच्या मार्गाने उपोषण करतोय। आम्ही काय तिथं कोणाला काय अग्रेसिव्हली आम्ही काय करणार नाही आहे। अहिंसेच्या मार्गाच्या उपोषणाला सरकारने त्यांना जसं संरक्षण दिले तसं आम्हाला पण संरक्षण द्यावं। कायदा सुव्यवस्था जर सरकारला राखायची असेल तर जरांगेच्या आंदोलनानंतर ज्या महाराष्ट्रामध्ये जाळपोळी झाल्या, जे मंत्र्यांची घरं झाली, हॉटेलं झाली, तिथं कुठं कायदा सुव्यवस्था होती? उलटा आम्ही अहिंसेच्या मार्गाने त्याला अहिंसात्मक वैधानिक आम्ही विरोध करतोय। त्यामुळे मला नाही वाटत की त्याचं लॉ अँड ऑर्डरची काही सिच्युएशन होईल। जर आम्हाला परवानगी नाही दिली तर मग तुम्ही जरांगेंना पण परवानगी देऊ नका, एवढं आमचं सरकारला सांगणं आहे। त्या उपर जर तुम्ही एकाला रेड कार्पेट, एकाला परवानगी आणि आम्हाला परवानगी नाही दिली तर महाराष्ट्र बघतोय की मग तुम्ही एकाच्या तोंडात सोन्याचा चमचा आणि बाकीच्यांना उपाशी ठेवता। तर अशी तुझ्या भावाची वागणूक तरी महाराष्ट्र आणि आता इलेक्शनच्या तोंडावर सरकारला हे परवडणार नाही। त्यामुळे सरकारने एकतर त्यांना बसून नाही द्यावं आणि ते जर बसले तर आम्ही पण बसणार। जर त्यांच्या मागण्या मान्य जर केल्या तर आमचा त्याला प्राणांतिक उपोषणाद्वारे त्याला विरोध असणार। आमची उपोषणं सोडवताना सरकारने आम्हाला जे आश्वासनं दिली होती मग ती हे जे दुबार तिबार जे दाखलेत त्याला जातीच्या दाखल्यांना आधार कार्ड लिंक करायचं अशा अनेक मागण्या तिथं मान्य केल्या होत्या। वेगवेगळ्या कमिट्या करतो म्हणल्या होत्या, ओबीसी आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमिती करतो म्हणले होते। ह्याला सगळ्याला हरताळ फासलेला आहे। फक्त उपोषण संपवण्यासाठी यायचं, काहीतरी आश्वासनं द्यायची आणि तिथं बोलवायचं, त्यानंतर आमच्या बाबतीत काही झालेलं नाही आहे। या सगळे सोयरेच्या अध्यादेशाला किंवा ह्या हैदराबाद गॅझेट, निजाम गॅझेट यांना आमचा विरोध असणार आहे। आम्ही प्राणांतिक उपोषण अंतरवाली सराटीमध्येच करणार। सरकारने आता पाहावं की नक्की तुम्हाला समान न्याय द्यायचा आहे का ओबीसींवर अत्याचार करायचा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।